नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। गोंदियात साकारला बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर देखावा। गोंदियात सध्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा उत्साह सर्वत्र सुरू आहे। या गणेश उत्सवामध्ये अनेक मंडळांनी सुंदर असे देखावे करत नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे। अशातच गोंदिया शहर येथील मनोहर चौक गणेश उत्सव मंडळांनी चक्क दुबई येथील बुर्ज खलिफा इमारतीचा सुंदर देखावा असा तयार करून परिसरातील नागरिकांना गणेशोत्सवानिमित्त बुर्ज खलिफा दाखवण्याचा एक प्रयत्न केला आणि हा बुर्ज खलिफा विविध रंगांची छटा उधळत असल्याने अनेक नागरिक याकडे आकर्षित होऊन या ठिकाणी पाहण्यासाठी गर्दी करतात। त्याचबरोबर येथील बाप्पाचे दर्शन घेऊन दुहेरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। आमच्या मंडळाला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। हा वर्ष 10 वर्षात इथं सध्या बुर्ज खलिफा हा उभारण्यात आलेला आहे। आमचे वर्षभर ब्लड कॅम्प चालतात, क्रिकेट टुर्नामेंट, फुटबॉल टुर्नामेंट, खेलकूदचे जेवढे पण आहेत सगळे प्रोग्राम आम्ही घेतो। मूर्ती राजनांदगावनं आलेली आहे। मूर्ती सध्या 13 फीटाची आहे आमची। हे कलाकृती बनवण्यावाले आमचे कोलकातावरून आलेले आहेत। ते बनवण्यासाठी हे बघायसाठी बुर्ज खलिफा पाहण्यासाठी सध्या गोंदियातून सगळ्यातून जास्त गर्दी आमच्या मंडळाला आहे। अजून इथं सेल्फी आणि स्नॅपशॉटची फार आणि हर दुसरा व्यक्ती स्नॅपशॉट ठेवत आहे, इथं सेल्फी काढत आहे। काय आकर्षणचं केंद्र आमच्या MCC परिवार बुर्ज खलिफा आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। मी येणार। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर हा। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी। माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।